फसत येतो. आणि विशेष म्हणजे आता मी तुमच्या जवळची, माझं नाव सांगून तुम्हाला कोणी फसू शकते ना. जर म्हणले तुम्ही शिवानीच्या ओळखीची असं, मग तुम्ही बोलू शकता हा बाबा असू शकते तिच्या ओळखीची. मग त्यांनी काय केलं, क्रॉस व्हेरिफिकेशन मित्राला मित्रांनो, मी तुमचं स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत झालेलं आहे. आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करत राहा. मस्तपैकी छान छान कमेंट येऊ द्या, मस्त छान छान रिप्लाय येऊ द्या. तुमच्या सगळ्या कमेंटला मी रिप्लाय द्यायचं, म्हणजे सगळ्यांच्या कमेंटला उत्तर द्यायचं मी प्रयत्न करेन. मी तुमचा DSK आता DSKने चालू केलेलं आहे. तुम्हाला DSKचा फॉर्म माहीत नसेल तर तुम्हाला इंस्टाग्रामवर जावं लागेल माझ्या, तेव्हा तुम्हाला माहीत पडेल काय फुल फॉर्म येतं. आणि इकडे आपला टॅटू पण आहे, टॅटू DSKचा टॅटू आहे. आणि आता तुम्ही म्हणसान मी पुढे हे बघा, ही मम्मी आहे. तू थांब रे, असाच व्हिडिओ काढ लागतो मला, कारण याच्यामध्ये सगळा व्हिडिओ असतो. आणि बंगारवाले आवाज करतात कारण आवाज चालू असतो, त्यामुळे काही विषय नाही. आमचं लय मोठा आवाज असतो. आणि या ऑरेंज कलरमुळे नेहमीप्रमाणे आमचा सगळा टोन खराब होत असताना बाकी काहीच विषय नाही. चला आता आपण कॅमेरा फिरूया आणि बघूया पुढच्या गोष्टी वळण देऊया. ठीक आहे. मी सकाळी सकाळी मम्मी इथं बसलेली आहे, इकडे शिवानी आहे. शिवानी बघा कशी बसलेली आहे गपचूप, कारण शिवानी हे काम स्लो करत होती म्हणून मम्मी बसली इथे येऊन. मम्मी म्हणली 10 घंटे नाही लागत, पटापट करते म्हणजे काम, कारण मम्मीचा थोडासा मूड इकडे तिकडे होत राहतो. आणि मग मूड इकडे तिकडे झालं तर मग टार्गेटवरती सगळ्यात मेन टार्गेट तर मीच असतो. नंतर सेकंड टार्गेट मग शिवानीवर येऊ शकतं. कधी कधी येतं, रोज नाही येत शिवानीवर टार्गेट, पण येतच कधी कधी. आता सकाळ सकाळ थोडं शिवानी टार्गेटवर येत आहे वाचली. काय टाकलं माहिती का, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, तिखट टाकलं, मीठ टाकलं सगळ्यात आधी, मीठ मसाला सगळं टाकले, लसूण टाकलाय मस्त. हे बघा मम्मी काय बनवलं तू, टाळतो हे बघा किती भारी सगळी बघा, म्हणजे लय भारी वाटायला लागली बरं. हॅलो सगळे एकजीव केले का मग लगेच कुकरचं झाकण लावायचं. एवढं घंटे थोडा पसारा आहे आमची, तर थोडा ऍडजस्ट करून घ्या. कारण कसं झालं माहिती का, आता हे फ्रीज बी खराब झालंय. हे जे फ्रीज आहे ना खराब झालंय, त्या फ्रीजचा काहीतरी विल्हेवाट लावा लागेल मला, त्याशिवाय पर्याय नाही. आता किचन म्हणल्यावर घाण होतच. म्हणजे एकच राहिलं होतं, किचन म्हणल्यावर घाण होतच राहते थोडीफार, त्यामुळे ऍडजस्ट करून घ्या. तरी पण सध्या कसं माहिती घरामध्ये राडा झालेला थोडा. आता मी इथला व्हिडिओ बंद करतो, तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने, कारण यांचा आवरू द्या. यांच्या मधामधात केलं का तर मग खाण्यापिण्याची सगळी वाट लागून जाते, म्हणजे सगळे टेस्ट सगळे बिघडून जाते. सगळं गप्पा रस्त्याच्या नादात सगळं हे बघा असं टेस्ट करायचं असतं. मीठ टाकले, मी त्यात पण मीठ टाकले, मीठ टाकले, मी चपातीला टाकले, त्याला टाकले. मीठ नाही काऊन करायला लागले तुम्ही दोघी जण? मीठ वरतून घेऊ शकतो ना बरं आपण, मीठ काय मला खरं असं वाटलं किचन वाट्याकडे जरा फोकस द्यावा आपण, असं वाटतं मला. कारण जरा लई पसारा म्हणजे थोडं विचित्र दिसतं का आपलं किचन. अरे रे गॅस सटकर मम्मी खालून, असं कोण करायला तू? असं नको करू ना. तुला बसायला बोललं का तिच्याकडे, बघायला बोलले वय तिच्याकडे बघायला बसली का? काय करत होती? माझ्याकडे बघून उत्तर देऊ बरं. परत म्हणशील मी कॅमेऱ्यात आलोय माझा, परत म्हणशील मला बोलले जात सगळे बोलतात. मग परत मग कमेंट मध्ये येतात शिवानी उलट उत्तर देते, शिवानी असे म्हणते, शिवानी तसं म्हणते. मग हा तिने केली शेवटची, तुला नाही समजलं. उडदाची डाळ आहे, हा उद्याचा इटल्याचा बेत आहे आपला. घरात बसल्या बसल्या खाता येत नाही काही मुरमुरे. मुरमुरे खाऊन टाका, मुरमुरे खाल्ली. अरे मग तुला आवडतं काय? तिखट आवडतं. काय तिखट आवडतं? मुरमुरे नाही आवडत,
ऍपल घ्यायचे काल म्हणले की ऍपल सांगितलं, नको काल म्हणती. काय खाल्लं मी तुम्हाला आणायला सांगितलं होतं. काय हे बघ. खाल्लं? ते चिपचे पाकिट आणि मुरमुऱ्याचे पाकिट आणि ते हे आवडतं का तुला? मग ते काही कामाचं असं सांगा बरं मित्रांनो. तसे माणसाने चांगलं खावा, हेल्दी खायचं आणि हेल्दी राहायचं. चांगलं खायचं, थोडंच खायचं पण चांगलं खायचं. वास यायलाय मुरमुऱ्याचा वास. ते जाऊ दे, वास जाऊ दे, तू काय थोडं खायचं, चांगलं काय सांग. तिखट हो, असं होतं. नाही आवडत तसलं. मम्मी काय म्हणते बरं तू असं व्हिडिओ मध्ये म्हणते वास यायला मुरमुऱ्याचा, तू खाऊ राहिली. वास येऊ राहिला म्हणजे तरी मुरमुरे खाते ते, आहे का? कशाला खातात ते? पण द्या ना मग तरी. तर काय होतं, कुमट झाले ते. तरी मी ती खायला आली बरं. त्याच्यामुळे कशाला खाती बरं मम्मी? दुसरे आणता येईल, ताण नाही घ्यायचा. शेचा पण मला आता उद्याची गोष्ट, कालची गोष्ट घडली ना, कालची गोष्ट तुला माहिती आहे मला काय माझ्यासोबत काय झालं? तुलाच माहिती. काल एका मुलाचा फोन आला होता. एक मुलगा होता, त्याचा फोन आला. ते बोलला की नाही का मी तुम्हाला 30,000 रुपये टाकतो, मी तुमच्या मित्राचा मित्र आहे आणि ते ओळखीचा नव्हता, काहीच नव्हता. 1-1:30च्या दरम्यान फोन आलेला आम्हाला. आणि नाही का तर ओळखीचा नव्हता, काही नव्हतं. तेव्हा त्यांनी काहीतरी मित्राचं नाव सांगितलं यांच्या. तो म्हणला नाही का मी मला अर्जंट म्हणला, मी 30,000 रुपये तुला सेंड करतो म्हणलं, लगेच मला त्याच्यातले 5 लगेच सेंड कर म्हणलं. आणि ते म्हणलं कॉल चालूच मला 5,000 रुपये लगेच सेंड कर म्हणलं. मग हे बोलले ठीक आहे तू पैसे टाक म्हणले आधी. म्हणजे ठीक आहे नाही बोलले, कन्फ्यूज होते. कारण कसं चॅप्टर माणूस कधीच फसत नाही. हे कसं कन्फ्यूज होते, म्हणजे हे डायरेक्ट म्हणले नाही हा टाकतो म्हणून. मग ठीक आहे हा बोलले तर तू टाक म्हणले पहिले. मी 3दा चेक केलं, माझ्या बँकेचे अकाउंट मी 3दा चेक केले. 3दा. आणि मग नंतर नाही का चालू कॉल मध्ये मेसेज पडला की 30,000 रुपये आलेत म्हणून मेसेज पडला. पण तो काय बोलला माहिती का, चालू कॉल मध्ये 30,000 रुपये मधले त्याला वाटलं 30,000 रुपये जे आलेत ना त्यामधले लगेच 5,000 रुपये सेंड कर. तो काय बोलला मी मेडिकल मध्ये उभा आहे, मला अर्जंट 5,000 रुपये लागतात लगेच. म्हणजे आत्ताच्या आत्ता लगेच फसवलं, अर्जंट 5,000 रुपये. ते मग त्यांनी आता एखादा माणूस कसं मेसेज आला आपल्याला 30 आलेत, मग 5 तर कोणी पण सेंड करू शकतो ना. कारण कसं त्यांनी सेंड नाही केले, त्यांनी फोन ठेवला पहिलं, मग चेक केले. फोन ठेवत नव्हतो त्याला, म्हणलं मी फोन ठेवतो, त्याला फोन ठेवतो तर फोन ठेवला नाही. कारण त्याला काय वाटलं कॉल चालू मध्ये फसवता येईल याला, फसवल्यामुळे मग काय. पण त्यांनी पहिलं 2-3 वेळा अकाउंट चेक केलं, मेसेज आलाय पण पैसे कुठं आले. ते मेन म्हणजे माझ्या अकाउंट मध्ये पैसेच नव्हते, 500 रुपये होते. 500 रुपये होते, ते तरी बरं झालं. 500 आणि रुपये 500 रुपये होते. त्याने काय केलं, पहिला मेसेज टाकला, पहिला मेसेज झाला 30,000 रुपये तुमच्या अकाउंट मध्ये क्रेडिट झाले. आणि खाली एवढं तुमचा अवेलेबल बॅलन्स 31,050 रुपये. मी म्हणलं माझ्या अकाउंट मध्ये फक्त 500 रुपये, मग 31,050 कसे दाखवले. फक्त 500 रुपये होते त्या अकाउंट. मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकतोय बघा, इकडे शिवाजीच्या इथं बाजूला स्क्रीनशॉट दिसेल बघा. रियालिटी जे झाले ना गोष्ट डायरेक्ट नंबर सकट काय. म्हणजे लोक किती अडत काढतात समोरच्या माणसाला, किती खरंच जर म्हणजे असं समजा त्यांनी एवढं रिक्स घेतलं जरा बघू चेक असं कोणी फसू नका. मग तसं नाही, मला काय म्हणायचं आजकालची दुनिया, आज सरकून बोल जर. आजकालचे लोक दुनिया किती चॅप्टर निघली ना, लोक कसे फसवतील म्हणजे कुठून कसं फसवतील ते सांगता येत नाही. फोनच्या घाईमध्ये माणसं फसत येतं. आणि फोन विशेष म्हणजे आता मी तुमच्या जवळची, माझं नाव सांगून तुम्हाला कोणी फसू शकते ना. जर म्हणले तुम्ही शिवानीच्या ओळखीची असं, मग तुम्ही बोलू शकता हा बाबा असू शकते तिच्या ओळखीची. मग त्यांनी काय केलं, क्रॉस त्यांच्या व्हेरिफिकेशन मित्राला तो नंबर सेंड केला. हा राईट झाले. आपण काय म्हणतो असं राईट झालं, जाऊ दे आपल्याला आपला पैसे आले आता. हा त्यांनी पहिले काय केलं, कधी कधी काय करते गिरायक म्हणते पैसे टाकले राईट झाले, हा पप्पा म्हणते जा. नाही, ते असं नाही करायचं. दाखवतात right ना झालं तर लगेच आपल्या successful अकाउंटला झालं. पैसे आले की नाही तसं नाही. त्यांनी काय केलं, मला स्क्रीनशॉट टाकले व्हॉट्सअप वरती. म्हणे मी तुला पैसे टाकलेत, स्क्रीनशॉट बघ म्हणे. मी चेक केले स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट बघितल्यानंतर मला वाटलं अरे हा गाड्या आले म्हणलं पैसे. आता पैसे आले म्हणल्यावर मग मी 3 वेळेस अकाउंट चेक केलं, अकाउंट मध्ये पैसे दाखवा ना. मग मी घाबरलो. मी म्हणलं 30,000 रुपये टाकले, हे मलाच टाकले का दुसऱ्याकडे गेले. मला टेन्शन आलं. म्हणलं जर खरंच आले असले, एखादा ओळखीतला असला तर तो मला म्हणेन मी तुला पैसे टाकले, तू पैसे कुठे गेले. म्हणलं मग फुकट पैसे 30,000 रुपये मला भरून द्यावं लागते कोणाचे. एवढे घाबरले होते बरं का. पण नंतर ना त्यांना कळालं की आपल्या येड्यात काढतोय, मग ते बार फोन करू लागला. मग नंतर त्यांना कळालं की बाबा हे पक्क्यात येड्यात काढतो. मग असे शिवाय घातले कारण त्याला हे असं येड्यात काढायचं वरून ते घाबरले किती की बाबा त्याने आपल्याला पैसे टाकले असं, ते दुसऱ्याला गेले आणि मित्राचं नाव घेतो वरून. किती थांबा 1 मिनिट. मी तुम्हाला आता काय करतो, डायरेक्ट फोनवरती ते स्क्रीनशॉट दाखवतो. त्यांनी मेसेज तर डिलीट मारलेत, पण माझ्याकडे मोबाईल नंबरचे मेसेज रेकॉर्ड पण करून घेतला.
घेतला असेल. त्याने रेकॉर्ड केला असं, पण मला तिथे भीती वाटली. म्हणलं 30,000 रुपये कोणाची अमाऊंट आहे बाबा, कशाचं काय पण माहित ते नाही काय आपल्याला. ते आले का म्हणलं तर तुम्ही नाही म्हणले ना, म्हणजे हा, नाही म्हणलो मी. हा कन्फ्युज होते, हा कारण बोललेच आणि नाही. त्यांनी काय केलं माहिती का, बँकेचा जो आपल्याला क्रेडिट झाले म्हणून मेसेज येतो का, ते स्वतःच्या नंबरवरून मेसेज टाकला त्यांनी. त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो अवेलेबलची स्पेलिंग चुकीची होती. तिथून मला डाऊट आला. आणि 31,050 रुपये दाखवत होतं, 31,050 दाखवत होतं. त्याच्यामुळे मला कन्फ्यूज झालं. मी म्हणलं हे आता काहीतरी गडबड दिसती. आता मी डायरेक्ट तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो नाही का, मग मोबाईल नंबर नाही दाखवतो मी. ते बघा, हे ट्रान्झॅक्शन ID आहे 30,000ची, समोरच्याने बनलेली. वरती नंबर पण दिसतोय तुम्हाला, त्याचा नंबर दिसू द्या, मला काही प्रॉब्लेम नाही. कारण त्यांनी फेक बनवलेत ना. तर हे बघा, दुसरं हे बघा इथं आलं, दिसतं का 30,000 ट्रान्झॅक्शन ID. सेम टू सेम फोनपे सारखा आहे. आणि अजून तुम्हाला काय दाखवू मी, हे बघू शकता. हे बघा, सेम टू सेम राईट करून दाखवलं. एखाद्या वेळेस फसणगिरी होती त्याच्यावरून. तुला काय वाटतं मग मी आता पाहतो, मी तुला स्क्रीनशॉट दाखवलं डायरेक्ट. असं राईट दाखवलेलं आहे, पैसे तुम्हाला आले म्हणून, पैसे आले म्हणून त्याच्यात हे बघा, फोनपेला डायरेक्ट राईट दाखवले. एकदम ॲक्युरेट फोनपे. पहा तुम्ही, सक्सेसफुल माझ्या नावाने. हे असं फसू शकतात ना, त्याच्यामुळे लक्ष द्यायला पाहिजे. दाखवलंय असं डायरेक्ट याच्या नावाने पैसे आले म्हणून लगेच तू 5,000 परत वापस पाठवलं. लगेच 5,000 परत आले. लगेच मला म्हणे मेडिकलमध्ये उभा आहे म्हणे मी, मला 5,000 अर्जंट लागतात म्हणे, माझ्या नंबरवर 5,000 टाक म्हणे. त्यांनी जो नंबर पाठवला होता का, तो नंबर त्यांनी लगेच डिलीट मारून टाकला माहिती का, व्हॉट्सअपवरून. लगेच व्हॉट्सअपवरून डिलीट मारून. ते बी एक सोडून नाही. हे बघा किती स्क्रीनशॉट आहेत, ते 3-4 स्क्रीनशॉट पाठले त्यांनी मला. हे नाव तयार केलं असेल का? हां, तयार कुठून तयार केलं काय माहित नाही मला, पण त्यांनी फोटो आहे का तयार केले लगेच, फेक फोन पेचे. मला पैसे टाकलेत म्हणून 30,000 मला पाठवले म्हणून मला जरा हे वाटलं ना त्याचं. म्हणलं 30,000 कसे आले गाड्या, कुणीकडून 30,000 आले माहीत तर पाहिजे माणसाला. माणूस किती फसू शकतं हे तुम्हाला दाखवायचं कारण आहे मित्रांनो, बाकी काहीच नाही. आणि तो नंबर मी बिंदासली रिलीज करीन असा. वरचा नंबर, ते मोबाईल नंबर ज्याने मला फोन केला त्या मोबाईल नंबरचा. नंबरचं नाव येतं ना, शर्मा, त्याच्यावर शर्मा का काहीतरी नाव येते. काय तुम्ही चेक कराल का, ट्रू कॉलर जय हिंद नाव येते. हां, जय हिंद नाव येते. तुम्ही चेक केलं ना. कार्ड कसे देते, कशी लोक काय माहीत कसं देते कार्ड. मला तर वाटलं कंप्लेंटच केली पाहिजे जनावर, माहिती आहे, पोलीस कंप्लेंटच करू वाटत होती मला. तुम्ही काय फोन करायला काय? हां, हे बी घडी घडी कोणाला बी देते फ्यू काय प्युअर QR कोड देऊ. QR कोडचा काही प्रॉब्लेम नाही. नाही द्यायचं कोणाला. QR कोडचा काही विषय नसतो. QR कोडनी काही होत नाही. पण कसं असतं शेवटी, किती चालकतेने माणूस खेळायला विचार करतो. हां, खरं म्हणजे यांच्यासारखं माणूस खरंच फसेल. कारण हे बघ म्हणते राईट आलं का, जा म्हणते गिरायकाला. गिरायकाला नाही. तो काय म्हणला, मैंने तुमको व्हाट्सएप पे स्क्रीनशॉट भेजा है, पैसे भेजे मैंने स्क्रीनशॉट भेजा है म्हणे. म्हणलं ठीक आहे. मग बँकेचं 3दा अकाउंट चेक केलं मी. 3 वेळेस अकाउंट चेक केल्यानंतर मला ते बँकेत पैसे दाखवणार 500 रुपये होते माझ्या अकाउंटमध्ये. मी म्हणलं 500 रुपये 31,500 कसं काय बॅलन्स दाखवायला लागलं. त्याने 30 पाठवले तर माझ्या अकाउंटमध्ये 1,000 रुपये कुठून येते 500च्या अकाउंटमध्ये माझ्या. कारण ते देवाणघेवाणचं अकाउंट मी पैसे ठेवतेच नाही त्याच्यामध्ये. हां, किती चाबरेपणा आहे म्हणजे. शिवानी तर इझिली फसून जाईल माहिती का. शिवानीला ते इझी फसी जाईल, काही खरं नाही. मला कसं काय पैसे देणार? माझ्याकडे पैसेच नाही म्हणलं. तुम्हाला काय सोपं दिसतं का? ते नको देऊ. कोणी फसू शकत नाही मला. फसू शकत नाही माहिती कोणी तिला. पहा आता हे असं काम आहे मित्रांनो. मी तुम्हाला माझ्याकडे पैसेच नाही. बघा हे असं काम आहे. असं काहीतरी विषय झालेला आहे. तुम्हाला मी आता माझ्या मोबाईलमधले स्क्रीनशॉट शेअर करतो. जे हे फोनमध्ये जे व्हिडिओ चालू आहे का, त्या फोनमध्ये मला जे टेक्स्ट मेसेज आलेले ते पण शेअर करतो मी तुम्हाला. कशी त्यांनी टेक्स्ट मेसेज पण बनवले 30,000 क्रेडिटचे, ते पण दाखवतो. बुड्डी का बाल आणलं होती मी. कोणी आणलं होतं? मी आणलं होतं त्यांचा. मी आणलं बुड्डी का बाल खाल्ला ना तिने काल. तुम्ही खाल्ला? मला देतच नाही खायला काही. तू उलटून बोलते
ना ते मग कॅमेऱ्यामध्ये कॅच होतं. पण त्यांनी खाल्लं जेव्हा नाही का? फॅमिली आपली बघते ना मग ते काय म्हणते शिवानी अशी उठून पण बोलते. त्यांनी पण खाल्ला ना मग मला कशाला बोलतो? त्यांनी खाल्लं, हम्म. आम्ही दोघांनी खाल्लं ती वेगळं. दोघांनी पण खाल्लं असं ना. बघा भाऊ तुम्हाला कसं वाटतं कसं ते स्क्रीनशॉट बनले आज सगळा प्रॉब्लेम झाला. मित्रांनो हे असं काही होऊ शकतं त्यामुळे सावध राहा. आता मी व्हिडिओ इथे एंड करणार आहे. तुम्ही आता स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा, चांगल्यावानी राहा, बाकी काही बोलणार नाही. पप्पा काय शोधायला आले काय माहिती काय काय भेटलं तुम्हाला? व्हॉट्सअप दुसरंच बघायला लागली ती. मला वाटलं त्यांनी काय केलं नंबर घेतला आणि ते ट्रू कॉलर चेक करायला लागले कोणाचा नंबर आहे काय चेक निघलंच नाही. मग ते ती घ्यायला लागले. मला असं वाटलं त्यांनी काय केलं ते वेगळंच चालू केलं. तू तुझे काम कर ना, ते बघ, तू आम्हाला घेऊन कोण पडतो? काय केलं मी काही नाही केलं. मी ब्लॉक करून टाकलं त्याला. सोड मग विषय. ब्लॉक केलं मी ब्लॉक आता. केलं ना, आता इथून पुढे लक्षात ठेवायचं की नाही बा आपल्याला अनोन नंबरवरून फोन आला तर आपण उचलायचा की नाही. काय गरज पडली? नाही बाबा मला आता मी लय सावध झालो माहिती काय. चालतं येड्यात काढायचं कोणी. अरे खरंच 5,000 रुपये असते ना मी अकाउंट टाकून दिले असते. व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकलं जाईल तर मी बघितलंच नाही. मी म्हणलं हा आले पैसे आणि मी बी त्याला म्हणलं हा आले पैसे. आणि त्यांनी मला स्क्रीनशॉट टाकले ना तर तो काय म्हणला मी म्हणलं हा आले म्हणलं पैसे. आता थांब ना ते काट. अरे पैसे आले म्हणल्यानंतर मी बी घाबरलो ना. मी म्हणलं आता टाकतो पैसे. टाकायला लागलो तर मग फेल्ड बॅलन्स येऊ राहिलं. आता डाळ फळं झाले, आता कपडे धुवायचे, लगेच आपलं आवरायचं आणि निघायचं. मी नाही येणार आहे. काम कोण करणार? घरी सगळे आहे ना. आम्ही सगळे आहे ना म्हणजे. काम कटाळे हा काम काढायचं. मी माझं काम करते, तुम्ही तुमचं करा. तेव्हा कसं म्हणते काय मोबाईल बघायचा? मोबाईल बघायला काय पबजी काय बिना नेटची थोडी काही चालतं. काय चालत नाही ढेकळा बिना आणि नेटची त्याची PUBG लोड चालत नाही. घेऊन द्यावं लागतं. जाऊ दे आता तुमचा मुद्दा तुमचा लगेच दुसरीकडे वळतो. तुम्ही लगेच दुसऱ्या गोष्टी गप्पा गोष्टी करतात. आता व्हिडिओ मी इथं एंड करतो. तोपर्यंत तुम्हाला मला